बाळाला बाहेर काढतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। कुडाळ तालुक्यातील नवजे गावात चक्रीवादळाचा तडाखा बसला। यात गावातील मोठं नुकसान झालंय, तर भातशेती जमीनदोस्त झाली। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून प्रथमच 3 लाख क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे आणि विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। धाराशिवमधील तेरणा धरण यंदा अतिवृष्टीच्या पावसानं तब्बल 5 वेळा भरलं आणि या धरणाच्या पाण्याने धाराशिव तालुक्यातील आणि तेर परिसरातील 13 गावं तर लातूर भागातील काही गावं व्यापली गेली आहेत। जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठी असणाऱ्या गावामध्ये पाणी शिरलं। नदीकाठच्या गावांना पाण्याने वेढलंय। नदीकाठी असणारी शेतातील पिकंही पाण्याखाली गेली। माढा तालुक्याला महापुराचा तडाखा बसला असून निम्म गाव पाण्याखाली गेल्यानं जिल्हा परिषद शाळेला सुट्टी द्यावी लागली। संत एकनाथ महाराज यांची पालखी जाणारा मार्ग बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना गावात येणं अशक्य झालं। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसाने 2 एकर शेतीचं मोठं नुकसान झालंय। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। एकीकडे पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा सडू लागलाय। प्रति किलो 2 ते 7 रुपये असा कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी तिहेरी संकटात सापडला। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बरबडा परिसरातील मागील 3 ते 4 दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे। या पुरात 10 ते 15 वानर अडकले आहेत। गावातील तरुणांनी वानरांना आज केळी दिली। वानरांच्या रेस्क्यूसाठी वन विभागाला संपर्क करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील पाकडी गावात आलेल्या महापुरामुळे तब्बल 350 कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झालेले। अशा संकटाच्या काळात चिपळूणकरांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केलाय आणि या कुटुंबांना संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 120% एवढा पाऊस पडून गेला। जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यात विविध महसूल मंडळात 65 वेळा अतिवृष्टी झाली आहे। नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना पूरबाधित महिला शेतकऱ्यांना कर्जाच्या हप्त्याची भीती आहे। शिवनी गावातील हातावर पोट असणाऱ्या महिला शेतकऱ्यांना बचत गटाच्या माध्यमातून काढलेल्या हप्त्याचं टेन्शन आलंय। सीना नदीच्या महापुरामुळे शेतकरी महिलांचा पूर्ण संसार वाहून गेला। पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथे घर कोसळलं। यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र आंबिलकर कुटुंबियांचे यात प्रचंड नुकसान झालं असून प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने पूरग्रस्तांना 50 लाखांची मदत करण्यात आली। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला। नांदेडच्या करमोडी ग्रामपंचायतीने शासनाने दिलेली मदत नाकारली। शासनाने 85 रुपये प्रति गुंठा प्रमाणे मदत देऊ केली, मात्र तुटपुंजी मदत असल्याचं म्हणत न स्वीकारण्याचा ठराव ग्रामस्थांनी केला। दुष्काळी टंचाईबाबतच्या सवलती लागू करणार, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। 2,215 कोटींची मदत वितरण करण्यास सुरुवात केल्याची माहिती फडणवीसांनी दिली। केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून मदत सुरू करण्यात आली। पूरग्रस्तांना 3 महिने कोणताही त्रास होणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं। पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यूचे 27 तर मलेरियाचे 6 रुग्ण आढळून आले। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। डेंग्यूचा धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाने परिसर स्वच्छ ठेवण्याचंही आवाहन केलं। विरार पूर्वेकडील चंदन रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालंय। त्यामुळे रिक्षा चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे रिक्षा चालकांनी संताप व्यक्त केला। भिवंडीवाडा परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास होतो। तातडीनं रस्ता दुरुस्तीची मागणी आंदोलनातून करण्यात आली। अमरावतीमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी आजपासून मतदार नोंदणीला सुरुवात झाली। अधिकाधिक नोंदणीसाठी राजकीय पक्ष कामाला लागलेत। 30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी ते महादेव शिव रस्त्याची दुरावस्था झाली। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार समोर आला। खड्ड्यात पाणी साचलं असतानाही काँक्रीट भरण्याचं काम सुरू आहे। पावसामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याऐवजी नव्यानं होत असलेल्या रस्त्यासाठी पाण्यात काँक्रीट भरण्याची घाई कशासाठी असा सवाल विचारला जातोय।
चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या 2 नेत्यांना शहरबंदी करण्यात आली। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांना 24 तासाची वरोरा शहरबंदी, तर दुसरे शेतकरी नेते किशोर डुकरे यांना 5 दिवस बंदीचा आदेश बजावण्यात आला।